आणि आय थिंक तो योग सगळा जुळून आला असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये जी फिल्म एक तुमची जी एक जाहिरात आहे साधारण म्हणजे फिल्मच आहे म्हणून मी ती 6-7 मिनिटाची, तर त्याच्यामध्ये एक वाक्य जे येतं की सचिन जसा 3 पिढ्यांना त्याच्याबद्दलचं प्रेरित करतोय, त्याच्याबद्दलचं आकर्षण आणि आपलेपणा आहे तोच म्हणजे चितळ्यांच्या बद्दलचा आहे. तर हा विचार सचिनला घेतल्यानंतर आला का सचिनला घेत असतानाच हा विचार होता? नाही, ॲक्च्युली पहिल्यापासून चितळे बंधूंच्या फिल्म्स या थोड्याशा प्रॉडक्ट नसून एक ब्रँडिंग किंवा कंपनीची आपण म्हणू की एक फिलॉसॉफी दाखवणाऱ्या कायमच राहिल्या आहेत. म्हणजे आमची टॅगलाईनसुद्धा नात्यातला गोडवा जपतो आम्ही अशीच आहे. त्यामुळे मग जेव्हा सचिनला ऑनबोर्ड केलं तेव्हासुद्धा बरेच आम्हाला सजेशन आले की तुम्ही हिंदीत करा, इंग्लिशमध्ये करा, ही इज अ नॅशनल हिरो वगैरे. पण आम्हाला वाटलं की सचिनला जर आपण मराठी पण त्याचं दाखवू शकतो आपल्या कस्टमरला किंवा सगळ्यांनाच, तर ते छान होईल. आणि मग त्या अनुषंगाने फिल्म लिहायचं ठरलं आणि मग आमच्या टिपिकल नातातला गोडवा तिथे दिसेल अशा प्रकारची ती फिल्म लिहिली गेली. आणि त्यातसुद्धा म्हणजे सचिनजींना सुद्धा पहिल्यांदा ऐकल्यावर त्यांना पण आवडली आणि त्याच्यानंतर जो काही रिस्पॉन्स सगळ्यांनी दिला तो तर खूपच छान होता. असं आहे की जेव्हा तुम्ही सचिनला घेतलं, ते फिल्म आली, तुमच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, तर पुण्यामध्ये सल्ले देणाऱ्यांची काही कमी नाही आहे. आणि तर काय म्हणजे काय प्रकारचे रिॲक्शन्स होत्या, काय तुम्हाला लोक म्हटले? बरंच झालं. म्हणजे ट्विटरवरती मी वापरतो एक्स, तर त्याच्यामुळे मला एकाने त्याच्यात सांगितलं की ते आळेकर मागे बसले, त्यांनी सीट बेल्ट लावलेलं नाही, ते चुकले. किंवा काही लोकांचं असं म्हणणं होतं की त्यावेळेस दुकान बंद असेल तर रात्री कशी बाकरवडी मिळेल, किंवा त्याचबरोबरीने या गोष्टी माहिती कशा नाही आहेत, किंवा याचा रेलेव्हन्स काय होता. सो तिथपासून असेही फीडबॅक आले की जिकडे बरेच लोक जे पुण्यात शिक्षणाच्यामुळे पहिल्यांदा येतात, सो त्यांना हे कनेक्शन कुठेतरी भावलं पण, आणि त्या दृष्टीने आज ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण त्यांचा तो आला की बाबा ही गोष्ट आमच्या खरंच आयुष्यातला एक भाग होता, त्याला कधी अशा पद्धतीने दाखवलं गेलं नव्हतं. त्याच्यामुळे नॉस्टॅल्जियाही तेवढा झाला आणि विशेष टिप्पणी आल्या. तर आय थिंक मला वाटतं काय की तेवढी विशेष टिप्पणी द्यावी किंवा त्याचा नॉस्टॅल्जिया यावा, इतकं हक्कानी आमचे कस्टमर्स आमच्याशी बोलतात, हे कुठेतरी आमच्या ब्रँडचं आय थिंक स्ट्रेंथ आहे. आणि ती कशी टिकवत राहावी हेच आय थिंक मला आणि केदारला जबाबदारी जास्त आहे, बियॉन्ड क्वालिटी असं मी म्हणेन. पण म्हणजे पुण्यात आल्यानंतर लोकांच्या आयुष्यात बाकरवडी येते, नंतर ती त्यांना आयुष्यभर आता ठीक आहे, पण एक काळ असा होता की पुण्यात आल्यानंतर बाकरवडी, चितळ्यांची बाकरवडी आयुष्यात यायची आणि नंतर ती आयुष्यभरासाठी पुरायची. चितळ्यांच्या आयुष्यामध्ये बाकरवडी आली कशी? म्हणजे मी जसं ऐकलं, जसं 1976 साली म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी आमचे आजोबा गुजरातमध्ये गेले ते, तर तिथे त्यांना ती बाकरवडी त्यांनी खाऊन बघितली, एक नवीन पदार्थ म्हणून त्यांना आवडली आणि त्यांनी काही सॅम्पल्स किंवा थोडी बाकरवडी पुण्यात घेऊन आले ते आणि इथे आपल्या म्हणजे आजींना आमच्या पण दाखवली, बाकी नातलगांना, त्यांना तो पदार्थ आवडला. आणि ही ॲज अ प्रॉडक्ट म्हणून आपण दुकानात विकता येईल का या दृष्टीने थोड्याशा हालचाली चालू झाल्या. आणि मग त्या बाकरवडीत, गुजराती बाकरवडीत थोडंशी मराठमोळी ट्विस्ट करत हळूहळू आम्ही ती बाकरवडी ॲज अ आमचा प्रॉडक्ट म्हणून इंट्रोड्यूस केली. त्यालासुद्धा भरपूर रिस्पॉन्स मिळायला लागला आणि अक्षरशः जी बाकरवडी आम्ही 200 ते 250 किलो दिवसाला बनवायचो आणि मग बाकरवडी संपली असे बोर्ड लागायला लागले. पण असं आहे की बाकरवडी मिळणं म्हणजे ते सकाळी उठून की भविष्य असतं ना तसं ते होतं की बाकरवडी संपली हेच बोर्ड बघायची पुणेकरांना दीर्घकाळपर्यंत सवय होती. म्हणजे नशीब असेल त्याच्या पदरात पडायची, अदरवाईज त्यावेळी तर तुम्ही अगदीच लहान असाल किंवा कदाचित तुमच्या जन्माच्या आधीची गोष्ट असेल. बरोबर. काय का असं होतं, तुम्ही का असं करायचात, तुम्ही भरपूर का नाही बनवायचात? नाही, ॲक्च्युली इच्छा भरपूर होती, पण म्हणूनच म्हटलं जसजसं मागणी वाढत गेली आणि आम्हाला कळलं की ही लोकांना प्रचंड आवडते, मग राजाभाऊ चितळे नासवडले की मेकनाइज बनवायचात. तेव्हा आम्ही दिवसाला 200 किलो वगैरे बनवायचो, 200-250 किलो बनवायचो, 30 ते 40 आचार्य लागायचे तेव्हा. तर मग राजाभाऊ म्हणले की आपल्याला मेकनाइज करायलाच पाहिजे. मग 3-4 वर्ष बरेच वर्ष त्याच्यामध्ये आम्ही बघत होतो काय करता येईल. पण त्यावेळी तशी मेकनाइज करायला अशी रेडीमेड कुठली मशिनरी अवेलेबल नव्हती. मग इंद्रळीचे बाबा आणि आमचे भिलवडीचे काका यांनी बऱ्याच देशात जाऊन निरनिराळ्या मशीनवर ट्रायल्स घेतल्या. मग ॲम्स्टरडॅममध्ये एक स्प्रिंग रोल्सला बनवतात अशा प्रकारचं एक मशीन मिळतं जुळतं सापडलं
आणि तेव्हा काही ईमेल्स आणि हे नव्हतं, तर दरवेळी पत्रव्यवहार करायला लागायचं, त्यांच्याकडून उत्तर यायचं. मग अशा मोठी प्रोसेस झाली आणि मग हळूहळू ते बाकरवडीचं मशीनवर बाकरवडी होऊ शकते असा एक विश्वास वाटला. आणि मग साधारण बरीच वर्षानंतर 1996 साली पहिल्यांदा बाकरवडी ही मशीनवर व्हायला लागली. आणि मला सांगायला आवडेल की जेव्हा 200 किलो आपण जी दिवसाला बनवायचो ते आता आम्ही 200 किलो ही तासाला बनवतो. आणि अशी जवळजवळ 4 मशीन्स आमच्याकडे आता अवेलेबल आहेत. एवढी मोठी आता लोकांची डिमांड पण आम्ही पुरवू पण शकतोय. पण म्हणजे आता तुम्ही तासाला 800 किलो साधारण बाकरवडी बनवता. जास्त पण मग आता बोर्ड लागत नाही. तो दुकानात अजूनही लागतोच का? अजूनही लागतो. कारण आता काय की 2 पद्धतीने आहे की एकतर बाकरवडीची अवेलेबिलिटी आता इम्प्रूव्ह झाली आणि ती आता कित्येक हजार लाख दुकानांमध्ये विकली जाते पॅकेजिंग फॉर्मॅटमधनं. पण जो कस्टमर दुकानात येतो त्याला ती त्याच्या अक्रॉस द काउंटर गरम बांधलेली जी बाकरवडी आहे त्याचा जो एक्सपिरियन्स असतो तो हवाच असतो. आणि ती कायम गरम पुण्यात पुरवणं हे एक अजूनही सप्लाय चेनच्या दृष्टीने कन्स्ट्रेंट असतो. त्याच्यामुळे कधीतरी अशी वेळ येऊ शकते की जिकडे तेव्हा ती संपते, पण ती रिप्लेनिश पण तेवढी. तुम्ही लावता का तो बोर्ड अजूनही? बाकरवडी संपली बरेच तुम्ही आहे तुम्ही ठेवून दिला अजूनही का तो आता मोडीत काढला? सांगतो बरेच वर्ष अशी वेळ आलेली नाहीये. पण आता इतर कुठल्या पदार्थांसाठी संपलं असं किंवा दुकान बंद आहे आज या वेळेत बंद आहे वगैरे? आता फ्रँकली 365 दिवस दुकान चालू असतं. सोमवारी पण चालू असतं, 1 ते 4 पण बंद नसतं. त्यामुळे अशी काही वेळ येत नाही. मला सांग, असं कधी तुमच्या बाबतीत झाले की तुम्ही कुठल्या तरी दुकानात गेलाय आणि संपलं आहे असं तिथं बोर्ड बघितलंय आणि आम्ही जसे कधी कधी उदास होऊन परतलोय तसे तुम्ही परत आलाय? माझ्या बाबतीत झालंय असं, कारण की म्हणजे आणि हे फक्त भारतातच नाही, हे परदेशात पण झालेलं आहे. त्यामुळे मला कधी कधी तो प्रश्न पडतो की पुणेकरांसारखा डिमांडिंग कस्टमर तिकडे पण पाहिजे की त्याच्यामुळे ते राहतील. की आता मी जयपूरला एक खूप चांगली प्याज कचोरी मिळते. आता त्याचा जो ब्रँड आहे तर त्याच्याकरता गेलो तर तिकडे अर्धा तास एकदा कचोरी संपली होती. तो गरम गरम तळून देत होता, तोपर्यंत लोक सगळे आरामात थांबले होते आणि गप्पा मारत चहा अजून काहीतरी ढोकळा काय खा करत होते. त्याच्यामुळे तसं थांबायची तयारी होती. किंवा मी आता पॅरिसमध्ये पाहिलंय की तिकडे लाजुरी नावाचा एक फेमस ब्रँड आहे की जो 1800 सालापासून तिकडे आहे आणि ते मॅक्रॉन्स बनवतात. तर त्यांच्याकडे कधी कधी तो प्रोडक्ट संपतो आणि तिकडे अर्धा तास लोक थांबतात. तर त्याच्यामुळे माझ्यामते किंवा मॅग्नोलिया बेकरी नावाची एक न्यूयॉर्कमध्ये खूप चांगली बेकरी आहे की जिथे त्यांचे चीज केक्स खूप फेमस आहेत. सो तशा ठिकाणी आय थिंक ते संपतं आणि ती पॉप्युलॅरिटी कुठेतरी मला वाटतं की ह्याच्यातच आहे की ती गोष्ट संपते. तर त्यामुळे फक्त कसं आहे की बरेचदा या बिझनेसेसना स्केल अप करायचं असेल तर याच्यातनं बाहेर पण पडायला लागतं असं मला वाटतं. त्यामुळे अवेलेबिलिटी जितकी तुमची वाढेल तेवढा तुमचा सेल वाढतो असं मला वाटतं. सो ते चेंज केलं पाहिजे कुठेतरी. पण आता हा जो मराठी ट्विस्ट म्हणजे बाकरवडी आता असा आहे की तो मूळ गुजराती पदार्थ होता, हे आता आमच्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी आता तो एकदम अस्सल मराठमोळा पदार्थ झालेला आहे. तर त्या ट्विस्ट आणला म्हणजे तुम्ही काय केलं? म्हणजे त्याच्यात थोडंसं त्या बाकरवडीत नसलेल्या काही गोष्टी केल्या. म्हणजे त्यांच्याकडे सोप वापरतात, म्हणजे आपली बडीशेप असते ते वापरतात त्या भागात, जी आमच्या इथे नव्हती. किंवा आपल्या इथे सगळ्यात साधारण चिंच गुळ घालायची पद्धत असते, तर तशी ह्याच्यात सुद्धा थोडी गोडी आणली, चिंच वाढवली. असे एक त्यावेळेचे एक वेगळे ट्विस्ट करून ती एक विक्री योग्य बनवली असं म्हणू शकतो. म्हणजे बरेच वेळा आपण घरी पुरणपोळी करतो, ती घरी खायला छान वाटते. तर ती दुकानात विक्री योग्य करायची असेल तर त्यात गरजेनुसार काहीतरी बदल करावे लागतात. तसंच त्या बाकरवडीत सुद्धा काही विक्री योग्य बदल करून ती मग आम्ही शेल्फवर आणली. दुसरा एक मेजर बदल त्याच्यात असा होता की गुजरातमधली जी बाकरवडी आहे तर ती शॅलो फ्राईड असते. त्याला ते काय म्हणतात? बाकरवडीच म्हणतात ते, पण ती शॅलो फ्राईड असते. त्याच्यामुळे ती कधीच आपल्यासारखी कुरकुरीत किंवा खुसखुशीत होत नाही. तर आम्ही ती डीप फ्राईड करतो आणि ते केल्यामुळे त्याचं टेक्स्चरच बदलतं. त्यामुळे कुठेतरी तो खमंगपणा जो मराठीत म्हणतो आपण तो त्याच्यात येतो. सो आय थिंक तो त्याच्या रिपीट इटिंगचं कारण आहे असं मला वाटतं कधी कधी. पण बाकरवडी कधीच मऊ पडत नाही. बरोबर. त्याचं काय कारण आहे? ती ज्या पद्धतीने तळली जाते आणि ज्या पद्धतीने त्याच्यावरती एक प्रोसेस राबवली जाते ते केल्यामुळे ओव्हरऑल त्याच्यातलं जो काय मॉइश्चरचं कंट्रोल आहे तो खूप चांगल्या पद्धतीने ठेवला जातो. आणि त्याचबरोबरीने जेव्हा पॅकेजिंग येतं तेव्हा पॅकेजिंगमध्ये काय की त्याच्यात एक मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग असा प्रकार असतो की ज्याच्यात त्या पॅकेजिंगच्या आतलं वातावरण जे आहे ते मॉडिफाईडच असतं. त्यामुळे त्यात काय होतं की आपण एकतर ऑक्सिजन सगळं काढून टाकतो, त्याच्यामुळे आतमध्ये व्हॅक्यूम होतो आणि तिथे आपण नायट्रोजन गॅस भरतो की ज्याच्यामुळे इनर्ट एन्व्हायरमेंट तयार होतं. सो ते झाल्यामुळे ऑक्सिडेशन किंवा मॉइश्चर दोन्ही गोष्टी आत नसल्यामुळे मऊ पडायचं काही कारण येत नाही. त्यामुळे मग ती टिकते.
सो अशी प्रोसेस त्याच्यावरती लावल्यामुळे कुठेतरी आम्हाला त्याची शेल्फ लाईफ आता 1 वर्ष सुद्धा देता येते आणि ज्यात कुठेही प्रिझर्वेटिव्ह वापरायला लागते. पण असं आहे की म्हणजे तुम्ही रोज गोडामध्ये असता, तुम्ही सणासुदीच्या दिवशी काय करता? हा प्रश्न बरेच वेळा विचारला जातो. पण आमची आई सुद्धा चांगले पदार्थ करते. पण आमच्याकडे बरेच वेळा आमच्या आजोबांना पुऱ्या आवडायच्या, गोडाच्या पुऱ्या त्या होत्या अजूनही आमच्याकडे, किंवा साखरी भात असतो. आणि चितळेचं श्रीखंड तर गोडाच्या पुऱ्या आमच्याकडे म्हणजे पाकातल्या पुऱ्या म्हणलं पाकातल्या आपण. पुऱ्या. पाकातल्या पुऱ्या आवडायच्या, त्यामुळे तो आमच्याकडे तुम्ही असतो. पाकातल्या पुऱ्या तुमच्याकडे आहे का पदार्थ? नाही, घरी असतो फक्त खायला. पण तुम्ही पाकातल्या पुऱ्या का नाही विकत? अजून R&D कम्प्लीट झाली नाही असं म्हणता येईल. हा, तर म्हणजे चितळ्यांच्याकडे प्रयत्न केला. सणासुदीच्या दिवशी पाकातल्या पुऱ्या असतात. पाकातल्या पुऱ्या असतात, साखरी भात असतो. नाहीतर तुमचा प्रोडक्ट विकायला नाहीये. विकायला नाही. ते नाहीतर फक्त घरी आहे. चितळ्यांचं अच्छा, श्रीखंड तुम्ही जे आमच्याकडे तुम्हाला असतं. घरात खायचं असतं ते तुम्ही बाहेर नाही काढत, लोकांसाठी नाही अवेलेबल करत. कसं आहे, ते जे घरात बनतं ते चितळ्यांच्या फॅक्टरीत बनत नाही. त्याच्यामुळे तो फरक आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे ते आई, काकू किंवा आता आमच्या ज्या बायका आहेत त्यांनी जर का ते अप्रूव्ह केलेलं असेल आणि ते आवडायला लागलं तर मग कुठेतरी फॅक्टरीत जायचं की नाही हे ठरवतो. आणि हे आमच्या आज्यांपासून प्रथा आहे की तिथे त्यांनीच भरपूर रेसिपी आमच्या सेट केलेल्या आहेत, की बेसन लाडू असेल, रवा लाडू असेल, की ज्या अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहेत. सो ते कसं बेसन भाजलं पाहिजे इथपासून आमच्या आज्यांची त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होती त्यावेळेस प्रोसेसमध्ये, की जी कुठेतरी आज अजूनही आमच्याकडे लेखी होतं ते आता कुठेतरी डेटामध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे आणि ते आम्ही पाळतोय SOP म्हणून.